हेलो एवरीवन, वेलकम टू द आरंभ एज्युकेशनल अकॅडमी. तो क्या बोलती पब्लिक, वडापाव वडापाव. ओके, तर आज आपण शिकणार आहोत रेस्पायरेशन. गाइज, मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे मॅक्रोमॉलिक्युल्स आणि मायक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रोमॉलिक्युल कन्सिस्ट ऑफ कार्बोहायड्रेट, फॅट अँड प्रोटीन अँड मायक्रोमॉलिक्युल कन्सिस्ट ऑफ विटामिन्स अँड मिनरल्स बद्दल बघितलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रेस्पायरेशन बद्दल. नेमकं एनर्जी बनते कुठे, नेमकं एनर्जी बनते कसे आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेस आहेत त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. गाइज, सगळ्यात पहिलं आपल्याला माहिती असायला पाहिजे की नेमकं रेस्पायरेशन म्हणजेच काय. ठीक आहे, तर बेटा शुद्ध आपल्या भाषेमध्ये रेस्पायरेशन म्हणजेच काय की इनटेक ऑफ O2 अँड एक्झलेशन ऑफ द CO2. ऑक्सिजन घेणे, CO2 सोडणे. ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साइड सोडणे. यालाच आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो बेटा, रेस्पायरेशन. काय म्हणतो, रेस्पायरेशन. आता बेटा रेस्पायरेशनचे किती प्रकार पडतात, दोन प्रकार पडतात. तर सगळ्यात पहिलं काय की बॉडी लेवल रेस्पायरेशन आणि त्याच्यानंतर आहे बेटा सेल्युलर रेस्पायरेशन. तो सबसे पहले हम देखने वाले हैं बॉडी लेवल रेस्पायरेशन. बट बिफोर दैट एज वेल व्हाट वी आर गोइंग टू सी रेस्पायरेटरी सिस्टीम. आता बघा बेटा, इथं आपल्याला काय करायचं आहे, ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीम दिलेलं आहे. चित्राला नावं द्यायचे, त्याच्या पलीकडे काय करायचं नाही. तर हे काय आहे बेटा, हे आहे नेझल कॅव्हिटी. काय म्हणतो आपण याला, नेझल कॅव्हिटी. हे काय आहे बेटा, बकल कॅव्हिटी. ठीक आहे, हे काय आहे बेटा, लॅरेंक्स. काय म्हणतो याला आपण, लॅरेंक्स म्हणतो बेटा. ठीक आहे, आता हे काय आहे बेटा, ट्रॅकिया म्हणतो. काय म्हणतो याला, ट्रॅकिया. ठीक आहे, आता हे जे काय आहे बेटा याला म्हणतो ब्रॉन्कस. काय म्हणतो, ब्रॉन्कस. ठीक आहे, आता हे जे तुम्हाला लंग दिसत आहे बेटा, हे जे लंग दिसत आहे, या लंग मध्ये तुम्हाला टायनी बॉल्स दिसतील, छोटे छोटे असे बॉल्स दिसतील आणि त्याला आपण काय म्हणतो बेटा की अल्विओलाय म्हणतो. आता हे जे बघा, हे अंगूर सारखे दिसलेत, अंगूर नाही है, अंगूर समज के हाव मत. ओके, ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतो बेटा, अल्विओलाय म्हणतो. काय म्हणतो, अल्विओलाय. आता जर सिंग्युलर असेल तर त्याला काय म्हणतो बेटा, अल्विओलस म्हणतो. काय म्हणतो, अल्विओलस. तर आता हे खूप सारे येतात, त्यांना सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो बेटा, अल्विओलाय म्हणतो. आणि याच्यामध्ये काय जातं बेटा, ऑक्सिजन. आणि याच्या भोवताली काय असतात, याच्या भोवताली असतात बेटा ब्लड कॅपिलरी. आणि त्या ब्लड कॅपिलरी मध्ये काय असतं, CO2 असतं. आणि ते ब्लड कॅपिलरी मधलं CO2 ते कुठं कोणाला देतात बेटा, हे अल्विओलाय मध्ये जातं. आणि अल्विओलाय मध्ये जे काही ऑक्सिजन आहे ते कुठं येतं, या ब्लड कॅपिलरी मध्ये येतं बेटा. ओके, तर रेस्पायरेटरी सिस्टीम सगळ्यात पहिला ऑक्सिजन कुठं येतं बेटा, नोज, नेसल कॅव्हिटी, लॅरेंक्स, ट्रकिया, ब्रॉन्काय आणि त्याच्यानंतर कुठं बेटा, लंग आणि त्याच्यानंतर अल्विओलाय मध्ये. ओके, आणि अल्विओलाय मधून कुठं कुठं जातं, तर ब्लड कॅपिलरी मध्ये. ओके, ठीक आहे, काही अडचण बेटा इथंपर्यंत. चलो, व्हेरी गुड. आता आपल्याला काय बघायचं आहे बेटा की नेमकं रेस्पायरेशन किती प्रकारचं असतं, तर दोन प्रकारचं, बॉडी लेवल आणि सेल्युलर. बॉडी लेवल रेस्पायरेशन म्हणजे काय की मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. काय की बेटा की आपण काय घेतो, ऑक्सिजन घेतो आणि CO2 सोडतो. आपण जे ऑक्सिजन घेतलेलं आहे ते कुठं जातं बेटा, ब्लड मध्ये. आणि ब्लड मध्ये जे काही CO2 आहे बेटा ते अल्विओलाय मध्ये येतं पहिलं, त्याच्यानंतर लंग मध्ये, त्याच्यानंतर परत आपण नेझल कॅव्हिटी थ्रू कुठं काय करतो बेटा, बाहेर सोडून टाकून देतो. यालाच आपण काय म्हणतो, बॉडी लेवल रेस्पायरेशन. आता आपल्याला काय बघायचं आहे बेटा की सेल्युलर लेवल रेस्पायरेशन. बेटा सेल्युलर रेस्पायरेशन मध्ये काय होतं, तर फूड स्टफ जे आपण खाल्लेलं आहे त्या फूड स्टफचं काय होतं बेटा, ऑक्सिडेशन होतं. आणि जे फूड स्टफ आहे, ऑक्सिडेशन म्हणजे काय, फूड स्टफचं जे काय होतं ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यापासून काय तयार होतं बेटा, एनर्जी तयार होते. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, सेल्युलर रेस्पायरेशन. काय म्हणतो, सेल्युलर रेस्पायरेशन म्हणतो. ओके, ठीक आहे, तर बेटा सेल्युलर रेस्पायरेशन मध्ये काय तयार होते, एनर्जी तयार होते. एवढं आपण शिकलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय बघायचं बेटा की हे जे सेल्युलर रेस्पायरेशन आहे, ठीक आहे, ते दोन प्रकारे. अगेन कसं सर, डोंट वरी. ठीक आहे, तर बेटा सेल्युलर रेस्पायरेशन होतं एकतर विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या मदतीनं पण होतं आणि विदाऊट ऑक्सिजन सुद्धा होतं. आता ऑक्सिजनच्या मदतीनं होतं, विदाऊट ऑक्सिजनच्या मदतीनं होतं. यस, आता हे बघा सेल्युलर रेस्पायरेशन मध्ये काय व्हायला, बेसिकली फूडचं ऑक्सिडेशन व्हायला. काय व्हायला,
पुढचं ऑक्सिडेशन. आता पुढचं ऑक्सिडेशन व्हायले म्हणजे नेमकं काय व्हायलंय, तर पुढचं काय व्हायलं बेटा, ब्रेकडाऊन व्हायले आणि त्याच्यापासून काय तयार व्हायले बेटा, एनर्जी तयार व्हायले. आता एनर्जी तयार व्हायले बेटा. आता हे जे एनर्जी तयार व्हायले, आता हे दोन प्रकारे, एकतर ऑक्सिजन वापरून आणि एकतर विदाऊट ऑक्सिजन. जर एनर्जी ऑक्सिजन वापरून तयार व्हायले म्हणजेच जर एनर्जी कसं तयार व्हायले, ऑक्सिजनमुळं ब्रेकडाऊन व्हायले पुढचं आणि एनर्जी तयार व्हायले, तर त्याला म्हणतो आपण एरोबिक रेस्पिरेशन. आणि विदाऊट ऑक्सिजन पुढचं एनर्जीमध्ये रूपांतर होतं त्याला आपण काय म्हणतो, ॲनएरोबिक रेस्पिरेशन. ओके, एरोबिक आणि ॲनएरोबिक. विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन जर पुढचं ब्रेकडाऊन होत असेल तर एरोबिक रेस्पिरेशन, आणि विदाऊट ऑक्सिजन जर पुढचं ब्रेकडाऊन होत असेल तर ॲनएरोबिक रेस्पिरेशन. काही अवघड आहे का बेटा, नाहीये, खूप सोपं आहे बेटा. ओके, तर आता आपल्याला बघायचं आहे बेटा की नेमकं आता सगळ्यात पहिलं तर आपण बघूया, आपण बघितलेलं आहे की दोन प्रकारे एनर्जी तयार होते, एक तर ऑक्सिजन वापरून, एक तर बिना ऑक्सिजनचं. तर आपण बघूया की विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन काय तयार होते, एनर्जी कसं तयार होते. म्हणजेच काय आपण बघणार आहोत, एरोबिक रेस्पिरेशन. काय, कुठलं रेस्पिरेशन, एरोबिक रेस्पिरेशन. तर आता एरोबिक रेस्पिरेशन जे आहे बेटा, ठीक आहे, तर ते विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन होतं. द ऑक्सिडेशन or foodstuff or oxidized foodstuff or oxidized with the help of oxygen are called as aerobic रेस्पिरेशन. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. एनारोबिक रेस्पिरेशन म्हणजेच काय, फूडस्टफ आर ऑक्सिडाइज्ड विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन आर कॉल्ड anaerobic respiration. सिंपल आहे. ओके, तर सगळ्यात पहिलं आपण बघूया एरोबिक रेस्पिरेशन कसं होतंय. सो लेट्स गेट स्टार्टेड. एरोबिक रेस्पिरेशन. आता एरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच काय की फूड स्टफचं ब्रेकडाऊन व्हायले आणि एनर्जी तयार व्हायले. मग आता फूड स्टफ मध्ये काय काय आहे, कार्बोहायड्रेट. काय आहे, कार्बोहायड्रेट. त्याच्यानंतर काय आहे, प्रोटीन. काय आहे बेटा, प्रोटीन. आणि त्याच्यानंतर काय आहे, फॅट. तर या तिघांपासून ऑक्सिजनचा वापर करून एनर्जीमध्ये कसं रूपांतर होतं ते आपल्याला बघायचं आहे. दॅट इज नथिंग बट एरोबिक रेस्पिरेशन ऑफ द कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट. ओके, सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचं आहे कार्बोहायड्रेटचं नेमकं एनर्जीमध्ये रूपांतर कसं होतं ॲट द एंड. हे झाल्यानंतर आपण प्रोटीन आणि फॅटचं बघूया. ओके, चलो किधर भी चलो सर, बोर हो रहा है, किधर तो चलो. अरे चले जाएंगे लोला. हाँ, दिवाली के बाद. अभी नहीं बेटा, अभी तो पढ़ाई करो. चलो, तो कार्बोहाइड्रेट. हाँ, तर बेटा कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, एनर्जीमध्ये. तर आता कार्बोहायड्रेटचं जर कन्वर्जन एनर्जीमध्ये करायचं असेल त्याच्यामध्ये खूप सारे काय आहेत, प्रोसेसेस किंवा स्टेप्स म्हणू शकता आपण. आता कुठले स्टेप्स आहेत बेटा, कोणते ग्लायकॉलिसिस. कुठले आहे, ग्लायकॉलिसिस. सेकंड आहे क्रेब्स सायकल. कुठलं, क्रेब्स सायकल. आणि तिसरं आहे काय, ETC चेन रिॲक्शन किंवा ETC चेन रिॲक्शन किंवा ETC रिॲक्शन. ओके, आता ETC म्हणजे काय सांगतो बाबा, टेन्शन घेऊ नका. ओके, ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं आपल्याला काय बघायचं आहे, ग्लायकॉलिसिस. काय बघायचं आहे, ग्लायकॉलिसिस. ओके, चलो. कार्बोहायड्रेट पासून एनर्जी बनवत आहोत आपण. कार्बोहायड्रेट
ते एनर्जीचा प्रवास. कसा होणार आहे कार्बोहायड्रेट ते एनर्जीचा प्रवास? सगळ्यात पहिलं तर काय होणार आहे बेटा, कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? ग्लुकोजमध्ये. आपलं झालेलं आहे बेटा, कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय बेटा? ग्लुकोजमध्ये होतंय. ओके, ठीक आहे. मग आता ह्या ग्लुकोज पासून नेमकं एनर्जी कशी तयार होणार आहे ते बघूया. बेसिकली ग्लुकोज पासून एनर्जी कशी तयार होणार आहे. ओके, ठीक आहे. चलो आता बघा बेटा, सगळ्यात पहिली प्रोसेस कुठली आहे? या तिघांमध्ये काय, ग्लुकोज पासून एनर्जी पर्यंतच्या प्रवासामध्ये 3 स्टेप्स येतात. सगळ्यात पहिलं ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि ETC रिॲक्शन किंवा ETC चेन रिॲक्शन म्हणा, नो प्रॉब्लेम. आता सगळ्यात पहिलं तर आपल्याला बघूया काय, ग्लायकोलिसिस. काय बघायचं आहे? ग्लायकोलिसिस. अब ग्लायकोलिसिस में क्या होता है बिडू? तो ग्लाइकोलिसिस में होता है बेटा क्या, तो देखो ग्लाइकोलिसिस में ग्लूकोज का कन्वर्जन, किसका बेटा? ग्लूकोज का कन्वर्जन किसमें हो रहा है? पायरुविक एसिड. क्या हो रहा है? पायरुविक एसिड में हो रहा है. किसमें? पायरुविक एसिड में. ये क्या है बेटा? ये ग्लाइकोलिसिस हो रहा है यहाँ पे. ओके, ठीक है. तो अभी इसमें हमको कुछ तो मिलेगा. बोले तो क्या हो रहा है? ये ग्लूकोज का ब्रेकडाउन हो रहा है, तोड़-फोड़ हो रहा है. ठीक है, ग्लूकोज को जो है ना उस पे हथौड़ा मार रहे हैं. बोले तो उसका क्या हो रहा है? ब्रेकडाउन हो रहा है. और क्या प्रोड्यूस हो रहा है? 2 मॉलिक्यूल ऑफ द पायरुविक एसिड. अभी इतना हमने तोड़फोड़ किया और पायरुविक एसिड बनाया 2 मॉलिक्यूल. हमको कुछ तो मिलेगा बाबा. हमको मिलेगा क्या? 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2. और क्या मिलेगा बाबा? 2 मॉलिक्यूल ऑफ द ATP. और क्या मिलेगा बाबा? 2 मॉलिक्यूल ऑफ द H2O. इतना सारा मिलेगा तुमको. ओके, तो ये हो गया ग्लाइकोलिसिस स्टेप खत्म. टाटा बाय बाय. इसके आता ह्याच्या पलीकडे काय होत नाही बेटा. ओके, ठीक आहे. हे काय झालं? ग्लायकोलिसिस. सिंपल आहे. ग्लायकोलिसिस मध्ये काय व्हायला बेटा? ग्लुकोजचं ब्रेकडाऊन व्हायला आणि 2 मॉलिक्यूल ऑफ द पायरुविक ऍसिड तयार व्हायला. तर आणि त्याच्यामध्ये काय भेटायला बेटा? 2 मॉलिक्यूल ऑफ द NADH2, 2 मॉलिक्यूल ऑफ द ATP आणि 2 मॉलिक्यूल ऑफ द H2O. एवढंच भेटत आहे आपल्याला. कशामध्ये? ग्लायकोलिसिस मध्ये. आता याच्या पुढची प्रोसेस कुठली आहे किंवा स्टेप कुठली आहे? क्रेब्स सायकल. कोणती आहे बेटा? क्रेब्स सायकल. तर चला आपण आता क्रेब्स सायकल बघूया. हे बघा, खूप सोपं आहे. जास्त लोड घ्यायचं कारण नाही, जास्त टेन्शन घ्यायचं कारण नाही बेटा. कारण काय की लोड घेऊन पण काही फरक पडत नाही, टेन्शन घेऊन काही फरक पडत नाही. फरक फक्त पडतो कशाने बेटा? अभ्यासाने. तर सेकंड प्रोसेस कुठली आहे बेटा? क्रेब सायकल. कुठली आहे? क्रेब सायकल. आता बघा बेटा, हे जे क्रेब सायकल आहे, ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा खूप स्टेप्स आहेत. काय बेटा? खूप स्टेप्स आहेत. कारण काय की क्रेब सायकल म्हणजे नेमकं काय? एक प्रकारची रिॲक्शनची सायकल आहे. काय? इट इज द सायकल ऑफ द इट इज द सायकल ऑफ द रिॲक्शन. काय आहे बेटा? रिॲक्शनची काय आहे? हे एक सायकल आहे. काय? सायकल. ठीक आहे. कशाची? रिॲक्शनची. ओके, ठीक आहे. मग याच्यामध्ये खूप सारे काय होणार आहेत बेटा? रिॲक्शन होणार आहेत. पण ते संपूर्ण रिॲक्शन आपल्याला शिकायचे आहेत का? बिलकुल नाही आहे. त्याच्यातली फक्त पहिली स्टेप सांगतो. तर याच्यामध्ये काय व्हायला बेटा? ओके, बिफोर दॅट ह्याच्या पहिलं पण एक दुसरी स्टेप व्हायला. कुठली बेटा? सांगतो. तर बेटा क्रेब सायकलच्या पहिलं पण एक स्टेप व्हायला. काय? आता बघा बेटा, ग्लायकोलिसिसचं एंड प्रोडक्ट काय तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतं तर सांगायचं काय बेटा? पायरुविक ऍसिड म्हणून सांगायचं. ठीक आहे, काय सांगायचं? पायरुविक ऍसिड म्हणून सांगायचं. आता लय गंमत आहे बेटा. हे बघा, आता ह्या पायरुविक ऍसिडचं पुढे कशामध्ये कन्व्हर्जन होतं? 2 मॉलिक्यूल ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम ए. काय बेटा? 2 मॉलिक्यूल ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम ए. आणि याच्यामध्ये सुद्धा काय भेटतं? 2 NADH2. काय भेटतं? 2 NADH2 आणि 2 CO2 भेटतं बेटा. पण लक्षात ठेवायचं काय की हे जे पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन 2 ऍसिटिल कोएन्झाइम ए येते, हे ग्लायकोलिसिस मध्ये पण येत नाही आणि क्रेब सायकल मध्ये पण येत नाही. याला काय म्हणतो? इंटरमिडिएट रिॲक्शन म्हणतो. काय म्हणतो? इंटरमिडिएट रिॲक्शन. आता हे जे रिॲक्शन आहे बेटा, हे कुठली रिॲक्शन आहे? हे ना ग्लायकोलिसिस मध्ये येते ना हे क्रेब सायकल मध्ये येते. ठीक आहे. धोबी का कुत्ता घर का ना घाट का.
असं ह्याचं काम आहे. कोणाचं बेटा? त्या पायरुविक ऍसिड पासून 2 ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं. कशामध्ये? त्या रिॲक्शनला काय म्हणतो? इंटरमिडिएट रिॲक्शन म्हणतो. त्या इंटरमिडिएट रिॲक्शनचं काम आहे काय? धोबी का कुत्ता घर का ना घाट का. ओके, समजलं? तर सगळ्यात पहिलं व्हायले ग्लायकोलिसिस, त्याच्यानंतर व्हायले इंटरमिडिएट रिॲक्शन. आता सर ह्या इंटरमिडिएट रिॲक्शनची गरजच काय? डोंट वरी, हे जे इंटरमिडिएट रिॲक्शन होते का होते बाबा? कारण काय की हे जे 2 मॉलिक्यूल ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम हे आहे ते क्रेब सायकलमध्ये इंटर होतच नाही. कारण क्रेब सायकल म्हणते तू धोबी का कुत्ता है घर का ना घाट का है, तो मैं तो एक्सेप्ट नहीं करूंगा. ठीक आहे, म्हणजेच काय बेटा की पायरुविक ॲसिडला क्रेब सायकल इंटर करू देते का? नाही. मग पायरुविक ॲसिडला नाविलाज असतं, पायरुविक ॲसिडचं ब्रेकडाऊन होतं, परत आणखी काय तयार होतं? 2 मॉलिक्यूल ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए. ओके, समझ में आया? समझ में आया क्या? आया. ठीक आहे, समजलं बाळांनो? चलो, आता हे जे 2 मॉलिक्यूल ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए कुठे इंटर करतं बेटा? तर मस्तपैकी क्रेब सायकलमध्ये. मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला विसरून गेली बेटा. हे जे ग्लायकोलिसिस आहे बेटा हे कुठं होते? हे होते बेटा सायटोप्लाझम मध्ये. कुठं होते बेटा? सायटोप्लाझम. सेल जे असते सेलच्या सायटोप्लाझम मध्ये होते बेटा. ओके, आणि हे जे क्रेब सायकल होते, क्रेब सायकल कुठं होते बेटा? मायटोकॉन्ड्रिया. कुठं म्हणजे बेटा? मायटोकॉन्ड्रिया. आता ह्या सेलच्या सायटोप्लाझम मध्येच काय असतं बेटा? मायटोकॉन्ड्रिया असतं. काय असतं बेटा? मायटोकॉन्ड्रिया असतं. असं डबल लेअर्ड स्ट्रक्चर असतं बेटा. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रिया. त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं? क्रेब सायकल होते. ठीक आहे, चलो, आता सगळ्यात पहिलं झालं ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस झाल्यानंतर काय एंड प्रोडक्ट काय? पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिडला क्रेब सायकलमध्ये इंटर होऊ देते का बेटा? नाही. क्रेब सायकल म्हणते मी तुला घेणार नाही आत. ठीक आहे, तर बेटा ह्या पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? 2 मॉलिक्यूल ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम हे, आणि हे 2 मॉलिक्यूल ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम हे कुठे इंटर करतात बेटा? क्रेब सायकल मध्ये. चलो, लेट्स गेट स्टार्टेड. क्रेब सायकल. अभी हम देखने वाले हैं क्रेब साइकिल. कौन सी साइकिल? क्रेब साइकिल. क्रेब साइकिल. देखो बेटा, ये जो क्रेब साइकिल है कि नहीं, इसको दूसरा नाम है ट्राई कार्बोक्सिलिक एसिड साइकिल. कौन सा नाम है बेटा? ट्राई कार्बोक्सिलिक एसिड साइकिल. इसको ट्राई कार्बोक्सिलिक एसिड साइकिल क्यों बोलते हैं बेटा? तो ये जो क्रेब साइकिल है ये क्या है बेटा? एक रिएक्शन की क्या है? चेन है. तो इसमें फर्स्ट रिएक्शन में क्या होता है बेटा? सिट्रिक एसिड प्रोड्यूस होता है. क्या होता है? सिट्रिक एसिड. इसके फर्स्ट रिएक्शन में क्या प्रोड्यूस होता है? सिट्रिक एसिड. और इस सिट्रिक एसिड में क्या होते हैं? 3 मॉलिक्यूल ऑफ द कार्बोक्सिलिक एसिड और 3 ग्रुप ऑफ द कार्बोक्सिलिक एसिड. और इसके वजह से हम इस क्रेब साइकिल को क्या बोलेंगे? ट्राई कार्बोक्सिलिक एसिड साइकिल. क्योंकि इस सिट्रिक एसिड में क्या है? 3 COOH ग्रुप है. ओके, समझ में आया क्या? आया समझ में. ठीक आहे, आता बेटा हे जे क्रेब सायकल आहे, ठीक आहे, याच्यामध्ये नेमकं हे तर काय बेटा? रिएक्शनची सायकल आहे बेटा. आणि याच्यामध्ये काय भेटतं बेटा? तर याच्यामध्ये 5 गोष्टी भेटतात. सगळ्यात महत्त्वाचं काय भेटतं बेटा? NaDH2. काय भेटतं बेटा? NaDH2. NaDH2चं लॉंग फॉर्म आपण ॲट द एंड बघणार आहोत. टेन्शन घ्यायचं कारण नाही. ओके, त्याच्यानंतर काय बेटा? FADH2. काय बेटा? FADH2. नाडो फाडो. ठीक आहे, नाडो फाडो. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं काय भेटतं बेटा? त्याच्यानंतर भेटतं ATP. काय भेटतं? ATP. त्याच्यानंतर भेटतं H2O. आणि त्याच्यानंतर भेटतं CO2. काय भेटतं? CO2. ओके, आता NaDH2 किती मॉलिक्यूल भेटतं? 3 मॉलिक्यूल ऑफ द NaDH2 भेटतं बेटा. FADH2 किती भेटतं? 1 मॉलिक्यूल ऑफ द FADH2 भेटतं. ATP किती भेटतं? 1 मॉलिक्यूल ऑफ द ATP भेटतं. ओके, समजलं बाबा? कळलं का रे तुला? ओके, चलो, आता हे बघा बेटा, आता आपले क्रेब सायकल सुद्धा झालेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे थर्ड स्टेप. दॅट इज नथिंग बट कुठली आहे बेटा? ETC रिएक्शन. म्हणजेच काय की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ओके, चला मग आपण काय बघूया? थर्ड स्टेप. कशाची? एनर्जी बनण्याची. कशापासून बेटा?
ग्लुकोज पासून एनर्जी बनण्याची मध्ये किती 3 स्टेप असतात, तर आपल्याला कुठली स्टेप बघायचं आहे, थर्ड स्टेप बघायचं बेटा, शेवटची स्टेप कुठली बेटा, ETC रिएक्शन, म्हणजे काय की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. लेट्स गेट स्टार्टेड. आणखी एक मला सांगायचं विसरून घेतलं बेटा, ग्लायकोलिसिसला EMP पाथवे म्हणतो. काय म्हणतो, EMP पाथवे. ओके ठीक आहे, कारण काय की E वरून M वरून P वरून काय कशाचं कोणाचं नाव सुरुवात होतं बेटा, सायंटिस्टचं नाव सुरुवात होतं. आता कुठल्या सायंटिस्टचं नाव बेटा, ज्यांनी ग्लायकोलिसिसला काय केलं तर बेटा, डिस्कवर केलेत. काय केलं तर डिस्कवर केलेत बेटा. ओके ठीक आहे, चलो आता आपल्याला काय बघायचं बेटा, थर्ड स्टेप कुठली आहे, थर्ड स्टेप इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ओके, याच्यामध्ये काय व्हायचं बेटा, याच्यामध्ये काहीच होत नाही. याच्यामध्ये काय होतं तर जे काही NaDH2 आहेत, NaDH2 आणि दुसरं काय बेटा FADH2 आहेत, याचं कन्वर्जन कशामध्ये होतं बेटा, याचं कन्वर्जन होतं ATP मध्ये. कशामध्ये बेटा, ATP. एवढंच होतं ETC चेन रिएक्शन मध्ये. ETC चेन रिएक्शन किधर होता है बाबा, ETC चेन रिएक्शन होता है अगेन माइटोकॉन्ड्रिया में. तो समझ में आया बेटा कि NaDH2 का कन्वर्जन होता है ATP में, FADH2 का कन्वर्जन होता है ATP में. किधर होता है बाबा, माइटोकॉन्ड्रिया में. समझ में आया समझ में. ये किस में हो रहा है, इलेक्ट्रॉन ट्रांसफर चेन रिएक्शन में हो रहा है. इसमें ओनली वन थिंग होता है, क्या, ये NaDH2 FADH2 का कन्वर्जन किस में होता है, ATP में. सर एक NaDH2 का कन्वर्जन कितने ATP में होता है बेटा, एक NaDH2 का कन्वर्जन होता है 3 ATP में, और एक FADH2 का कन्वर्जन होता है बेटा 2 ATP में. किसमें, 2 ATP में. अभी ये कन्वर्जन का खेल क्या है सर, अरे डोंट वरी बेटा. देखो देयर आर 2 टाइप ऑफ एनर्जी. कितने टाइप की एनर्जी होती है, 2 प्रकार की एनर्जी होती है बेटा. कौन सी होती है सर, तो बेटा एक तो होती है डायरेक्ट एनर्जी और दूसरी होती है इनडायरेक्ट एनर्जी. पहली कौन सी होती है, डायरेक्ट एनर्जी, दूसरी होती है बेटा इनडायरेक्ट एनर्जी. ओके, अभी सबसे पहले देखेंगे हम डायरेक्ट एनर्जी के बारे में, उसके बाद में देखेंगे इनडायरेक्ट एनर्जी के बारे में. इनडायरेक्ट एनर्जी, अभी डायरेक्ट एनर्जी क्या होती है, देखो बेटा, अगर तुम किसी क्या बोलते हैं उसके सगे का घर गए तो क्या होता है बेटा, वो तुमको 5 रुपए का बंदा निकाल के देते हैं बेटा, है कि नहीं. और तुम क्या करते हो, मस्त पिकी जाते हो दुकान को और गोलियां खा के खाते हो बेटा. क्या खाते हो, गोलियां, है कि नहीं बेटा. ओके, तो अभी वो कौन सी एनर्जी हुई, वो डायरेक्ट, तुमको डायरेक्ट पैसा दिया, क्या मिल रहा है, उसके बदले चॉकलेट मिल रहा है बाबा. ओके, तो एक प्रकार की डायरेक्ट एनर्जी होती है, दूसरी प्रकार की क्या होती है, गुलाबी हिंदी आती है हमको, अच्छी हिंदी आती नहीं है, ठीक है. ओके, एडजस्ट कर लो बेटा, ठीक है. चलो, उसमें दूसरी क्या है बेटा, इनडायरेक्ट एनर्जी. जैसे कि चेक होता है बेटा, अगर हमको किसी ने चेक दिया तो वो क्या करना पड़ता है, बैंक में जाके जमा करना पड़ता है, फिर वो क्या होता है, डिपॉजिट होता है, और फिर हमको क्या मिलता है, कैश मिलता है, फिर हमको जाके दुकानदार को देना पड़ता है, फिर हमको सामान लेना पड़ता है कि नहीं. इनडायरेक्ट एनर्जी है, हाँ राइट. अभी डायरेक्ट एनर्जी तो कितनी अच्छी है बाबा. ओके, तो डायरेक्ट एनर्जी कौन सी है बेटा, ATP. तो ये जो ATP है वो सेल डायरेक्ट यूज कर सकता है, ये सेल क्या कर सकता है, डायरेक्ट यूज कर सकता है बेटा इसको. बट इनडायरेक्ट एनर्जी को सेल डायरेक्ट यूज कर सकता है क्या, नहीं. उसका कन्वर्जन किस में होना मांगता है बाबा, ATP में होना मांगता है, क्योंकि ATP में क्या है, डायरेक्ट एनर्जी है. तो इनडायरेक्ट एनर्जी कौन से है, NaDH2. कौन सा है बेटा, NaDH2 और FADH2. अभी ये जो इनडायरेक्ट एनर्जी है किधर प्रोड्यूस हो रहा है बाबा, ग्लाइकोलिसिस और क्रेब्स साइकिल में प्रोड्यूस हो रहा है. अभी ये जो इनडायरेक्ट एनर्जी है, ठीक है, तो इसका अगेन कन्वर्जन किस में होता है, डायरेक्ट एनर्जी में. किधर होता है बेटा, लास्ट वाले स्टेप में, ETC चेन रिएक्शन में. ओके, NaDH2 का कन्वर्जन ATP में, डायरेक्ट एनर्जी हो गया. तो फाइनली एट द एंड हमको क्या मिल रहा है बेटा, ATP, क्योंकि NaDH2 और FADH2 जो कि इनडायरेक्ट एनर्जी है उसका भी कन्वर्जन ATP में हो रहा है, किधर, ETC चेन रिएक्शन में. ओके, अभी कुछ रह गया कि क्या भाई, बाबा क्या हो रहा है, चलो वट एवर इट में भी, ठीक है. तो अभी क्या हो रहा है, एंड में ATP प्रोड्यूस हो गया, कहाँ, किससे बेटा, ग्लूकोज से. ओके, चलो अभी हमको क्या देखना है कि FADH2 और NaDH2 का क्या देखना है बेटा, तो
लॉन्ग फॉर्म, ओके। तो NADH2 का लॉन्ग फॉर्म है निकोटिनामाइड डाइन्यूक्लियोटाइड, ओके, NADH2। हियर यू कैन सी गाइस, यहां पे देख सकते हो तुम, देखो NAD निकोटिनामाइड एडिनिन डाइन्यूक्लियोटाइड, फ्लैविन एडिनिन डाइन्यूक्लियोटाइड, निकोटिनामाइड एडिनिन डाइन्यूक्लियोटाइड, फ्लैविन एडिनिन डाइन्यूक्लियोटाइड, ये दोनों क्या है, एंजाइम है। और इसका कन्वर्जन किसमें होता है बाबा, तो होता है ATP में, ओके। चलो अभी हमको क्या देखना है, थोड़ा सा ATP का स्ट्रक्चर, बट बिफोर दैट हम क्या देखेंगे, जो भी हमने पढ़ा है थोड़ा सा बुक में क्या क्या दिया है वो देखेंगे। तो सबसे पहले हम क्या देखेंगे बेटा, तो सबसे पहले हमको क्या दिया है कि हाँ देयर आर, हाँ रेस्पिरेशन ऑकर एट 2 लेवल्स, कौन से बेटा, बॉडी लेवल एंड सेलुलर लेवल, जो कि हमने पढ़ा है। हाँ, ऑक्सीजन एंड कार्बन डाइऑक्साइड आर एक्सचेंज बिटवीन बॉडी एंड सराउंडिंग इन केस ऑफ रेस्पिरेशन ऑकरिंग एट बॉडी लेवल। तो बोला था ना बाबा, बॉडी लेवल पे जो रेस्पिरेशन होता है उसमें क्या होता है, CO2 एंड ऑक्सीजन का एक्सचेंज होता है, ठीक है। जो रेस्पिरेशन सेलुलर लेवल पे होता है वहां पे क्या होता है, फूड स्टफ का ऑक्सीडेशन होता है। तो देखो फूड स्टफ्स आर ऑक्सीडाइज आइदर विथ और विदाउट हेल्प ऑफ ऑक्सीजन, इसको बोलते हैं सेलुलर रेस्पिरेशन, ओके। चलो अभी कुछ सवाल है वो भी देखेंगे। तो हाउ मेनी एटम ऑफ CH एंड O आर रेस्पेक्टिवली प्रेजेंट इन मॉलिक्यूल ऑफ ग्लूकोज, तो C6H12O6, तो C के 6, H के 12 और O के 6 अगेन। हाँ, विच टाइप ऑफ केमिकल बॉन्ड आर प्रेजेंट बिटवीन ऑल दीज एटम, तो कौन सा केमिकल बॉन्ड होता है बेटा, कोवैलेंट केमिकल बॉन्ड होता है। कौन होता है बेटा, कोवैलेंट केमिकल बॉन्ड होता है। उसके बाद क्या है बेटा, इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री व्हाट हैपेंस एक्चुअली व्हेन अ मॉलिक्यूल इज ऑक्सीडाइज्ड, एक तो ऑक्सीजन का होता है बेटा गेन होता है, नहीं तो हाइड्रोजन का लॉस होता है, ओके। चलो आगे देखेंगे, हमने क्या पढ़ा है, हमने पढ़ा है कि कार्बोहाइड्रेट जो है उससे एनर्जी कैसे प्रोड्यूस होती है, उसमें 3 स्टेप्स, सबसे पहले ग्लाइकोलिसिस, सेकंड है कार्बोक्सिलिक एसिड साइकिल, ओके, क्रेब साइकिल उसको बोलते हैं। देखो बेटा अभी ग्लाइकोलिसिस में क्या देखा हमने, मॉलिक्यूल ग्लूकोज का कन्वर्जन किसमें होता है बेटा, पायरुविक एसिड में, ओके। और उसमें क्या मिलता है, ATP मिलता है, NADH2 मिलता है, 2 मॉलिक्यूल मिलता है, हमने देखा है, और वाटर भी देखा है बेटा। अभी आता मॉलिक्यूल ऑफ पायरुविक एसिड फॉर्म्ड इन दिस प्रोसेस आर कन्वर्टेड इनटू द मॉलिक्यूल ऑफ एसिटिल कोएंजाइम A। आता हे जे आहे बेटा हे इंटरमिडिएट चेन रिएक्शन मध्ये येतं, हे ग्लायकोलिसिस मध्ये येत नाही, ठीक आहे। म्हणजेच काय की पायरुविक ऍसिडचं कन्वर्जन जे ऍसिटिल कोएंजाइम A मध्ये होतं, ऍसिटिल कोएंजाइम A मध्ये जे होतं बेटा ते ग्लायकोलिसिस मध्ये येत नाही, तर त्याला काय म्हणतो, इंटरमिडिएट चेन रिएक्शन म्हणतो। त्याच्यानंतर आहे ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड, तर याच्यामध्ये काय प्रोड्यूस व्हायला बेटा, हे बघा सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन होते, रिएक्शनची एक सायकल आहे बेटा ते, ठीक आहे। आणि याचे कुठं होते बेटा, मायटोकॉन्ड्रिया मध्ये होते, आणि हे कुठं होते बेटा, सायटोप्लाझम, कुठं बेटा, सायटोप्लाझम मध्ये होतं, ठीक आहे। त्याच्यानंतर हां ऍसिटिल कोएंजाइम A जे आहे बेटा याचं फक्त ऍसिटिल पार्ट काय होतं, ऑक्सिडाइज होतं, आणि काय तयार होतं बेटा, तर CO2 H2O NADH2 FADH2, आणि दुसरं काय राहिलं बेटा, CO2 आहे, H2 आहे, NADH2 आहे, FADH2 आहे, ठीक है, और ATP प्रोड्यूस होता है बेटा, ठीक है। तो ये चीज़ें हैं, ठीक है। तर पुढची स्टेप आहे थर्ड स्टेप, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं बेटा की ETC ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये काय होतं एक्झॅक्टली, तर त्याच्यामध्ये होतं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये काय होतं बेटा की नेमकं NADH2 आणि FADH2 चं कन्वर्जन कशामध्ये होतं बेटा, एनर्जी मध्ये होतं, ओके। कशामध्ये, एनर्जी मध्ये होते, म्हणजेच काय बेटा ATP मध्ये होते। तर लक्षात ठेवायचं एका वन मॉलिक्यूल ऑफ द NADH2, एका NADH2 पासून किती एनर्जी भेटते, एका NADH2 पासून 3 ATP आणि एका FADH2 पासून 2 ATP भेटतात। तर ETC चेन रिएक्शन मध्ये फक्त आणि फक्त काय होते की NADH2 चं रूपांतर कशामध्ये होतं, ATP मध्ये, आणि FADH2 चं कन्वर्जन अगेन कशामध्ये होतं, ATP मध्येच होतं। आणि ही जी ETC चेन रिएक्शन आहे ते कुठं होते, मायटोकॉन्ड्रिया मध्ये होते। तर सुरुवातीला आपण काय बघितलं, तर बेटा
सुरुवातीला आपण बघितलं होतं की ग्लुकोजमधून किंवा ग्लुकोजपासून एनर्जीमध्ये रूपांतर होण्यामध्ये 3 स्टेपचा प्रवास आहे, ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि ETC चेन रिएक्शन. ॲट द एंड कशामध्ये रूपांतर झालं बेटा? एनर्जीमध्ये. ठीक आहे, तर आपल्याला आता बघायचं की नेमकं एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून किती मॉलिक्यूल ऑफ द ATP भेटतात. जसं की सगळ्यात पहिलं तर एका ग्लुकोज मॉलिक्यूल म्हणजे ग्लुकोजपासून काय तयार होण्याचं? एनर्जी. ठीक आहे, आता एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून किती मॉलिक्यूल ऑफ द एनर्जी तयार होते? सगळ्यात पहिलं याच्यामध्ये 3 स्टेप असतात. ओके, सगळ्यात पहिलं तर आहे काय? ग्लायकोलिसिस. ठीक आहे. सेकंड आहे क्रेब्स सायकल. तिसरी आहे ETC चेन रिएक्शन. आपण इंटरमिडिएट चेन रिएक्शनला तेवढं म्हणजे एक स्टेप ॲज अ कन्सिडर केलेलं नाही आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिलं आहे ग्लायकोलिसिस, त्याच्यानंतर आहे इंटरमिडिएट चेन रिएक्शन आणि त्याच्यानंतर आहे क्रेब्स सायकल. कारण ETC चेन रिएक्शनमध्ये काय तयार होत नाही? कुठलं म्हणजे ATP वगैरे तयार होत नाही, तर काय होतं? फक्त आणि फक्त कन्वर्जन होतं. NADH2चं कन्वर्जन कशामध्ये होतं? ATP मध्ये होतं आणि FADH2चं कन्वर्जन कशामध्ये होतं? ATP मध्ये होतं. कशामध्ये? ETC चेन रिएक्शनमध्ये. म्हणून आपण त्याला इथं घेतलं नाही, कारण आपल्याला काय बघायचं आहे की नेमकं एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून किती मॉलिक्यूल ऑफ द ATP तयार होतात. तर ग्लायकोलिसिसमध्ये किती ATP तयार होतात? तर बेटा हे बघा, ग्लायकोलिसिसमध्ये 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2 तयार होतं आणि 2 मॉलिक्यूल ऑफ काय तयार होतं? ATP तयार होतं. आता बघा बेटा, तर 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2 म्हणजे किती झाले? एका NADH2चं कन्वर्जन किती ATP मध्ये व्हायले? 3 ATP मध्ये आपण बघितलेलं आहे. कशामध्ये? ETC चेन रिएक्शन मध्ये बघितलेलं आहे. तर एका NADH2चं कन्वर्जन 3 ATP मध्ये म्हणजे 2 NADH2चं कन्वर्जन 6 ATP आणि हे 2 ATP. टोटल किती ATP तयार व्हायला? तिथं 8 ATP प्रोड्यूस व्हायला. आता इंटरमिडिएट चेन रिएक्शन मध्ये काय व्हायले नेमकं? की 2 NADH2 तयार होत आहेत आणि 2 CO2चं आपल्याला काय देणं घेणं आहे का? नाही. 2 NADH2चे किती झाले? तर 6 ATP झाले. कारण काय की एका NADH2 पासून किती ATP तयार होतात? 3 ATP. तर टोटली तर हे इंटरमिडिएट चेन रिएक्शनमध्ये 6 ATP तयार व्हायले. तर आता मजा आहे क्रेब्स सायकलमध्ये, कारण इथे लक्ष द्या, क्रेब्स सायकलमध्ये काय होतंय की एका ॲसिटिल को एन्झाईम ए साठी रिएक्शनची सायकल किती वेळेस होते? 1 वेळेस. एका ॲसिटिल को एन्झाईमसाठी 1 सायकल फिरते, तर 2 ॲसिटिल को एन्झाईमसाठी 2 वेळेस सायकल फिरते, म्हणजे 2 वेळेस रिएक्शनची सायकल होते. ठीक आहे, म्हणजेच किती झालं? आता बघा, एका वेळेसाठी काय काय प्रोड्यूस होतं? NADH2 तयार व्हायले, FADH2 व्हायले आणि इथं ATP सुद्धा तयार होतं. आता किती NADH2 तयार व्हायला? 3. इथं FADH2 1 आणि ATP 1. पण हे कितीसाठी? एका सायकलसाठी. असे 2 सायकल होणार आहे तिथं. ठीक आहे, तर मग 3 गुणिले, कारण एका NADH2चं कन्वर्जन 3 ATP मध्ये, 3 त्रिक 9 ATP. एका FADH2चं 2 म्हणजे किती झाले? 2 ATP आणि एका ATPचं अगेन एकच, म्हणजे काय झाले? टोटल 9, 2, 11 आणि 12 ATP एका सायकलला. तर 2 वेळेस सायकल फिरते, कारण काय की 2 ॲसिटिल को एन्झाईम ए आहेत. तर 12 दुनी 24, 12 गुणिले 2 इक्वल टू 24. तर टोटल किती व्हायले? तर 24. तर क्रेब्स सायकलमध्ये 24 ATP तयार होतात टोटल. इंटरमिडिएट चेन रिएक्शनमध्ये 6 आणि ग्लायकोलिसिसमध्ये 8. टोटल व्हायले तर 38 ATP. तर लक्षात ठेवायचं, एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून किती ATP तयार होतात? 38 मॉलिक्यूल ऑफ द ATP तयार होतात. ओके, तो अब हम देखने वाले हैं क्या बेटा? अभी देखो हम क्या देखें, ग्लूकोज से एनर्जी कैसे प्रोड्यूस होते हैं. हमको ये भी देखना है कि प्रोटीन और फैट से एनर्जी कैसे प्रोड्यूस होती है. सो लेट्स गेट स्टार्टेड. देखो, हमने क्या देखा था? ग्लूकोज से, यानी कि हम कार्बोहाइड्रेट बोल सकते हैं, कार्बोहाइड्रेट से एनर्जी कैसे प्रोड्यूस होते हैं. अभी हमको देखना है फैट से और प्रोटीन से. किससे? प्रोटीन से एनर्जी कैसे? सेम ग्लूकोज का अगर एनर्जी में कन्वर्ट होना है, तो कौन से 3 स्टेप्स है? सबसे पहले ग्लूकोज का कन्वर्जन किस में होता है? पायरुविक एसिड. तो इसको क्या बोलेंगे? ग्लाइकोलिसिस. अभी पायरुविक एसिड का कन्वर्जन किस में हो रहा है? एसिटिल को एंजाइम ए. तो ये सेकेंड क्या है? इंटरमीडिएट है. ठीक है, अभी ये थर्ड कौन सी है? तो क्रेब्स साइकिल है. कौन सी? क्रेब्स साइकिल. और इसके बाद क्या होगा? ETC चेन रिएक्शन. और उसके बाद एनर्जी ही एनर्जी प्रोड्यूस होती है. किसके फॉर्म में एनर्जी प्रोड्यूस हो रहे हैं? ओनली एंड ओनली इन द फॉर्म ऑफ ATP. ओके, तो अभी यहाँ का क्या होता है? फैट का कन्वर्जन किस में होता है? फैटी एसिड. किस में बेटा?
फैटी एसिड, और ये फैटी एसिड किस में जाता है बेटा, क्रेब्स साइकिल, और बाकी का सेम प्रोसेस, और एट द एंड क्या प्रोड्यूस होता है, एटीपी। अभी प्रोटीन का कन्वर्जन किस में होता है बेटा, अमाइनो एसिड, किस में होता है, अमाइनो एसिड, और अमाइनो एसिड आगे जाके किस में एंटर होता है, क्रेब्स साइकिल में, और आगे सेम प्रोसेस एट द एंड प्रोड्यूस होता है एटीपी। ओके, अभी हमने क्या देखा बेटा कि फैट से, ग्लूकोज से और प्रोटीन से एट द एंड एनर्जी कैसे प्रोड्यूस होती है, उसमें कौन से स्टेप्स आहे वो देखा है हमने। आता आपल्याला हे बघा बेटा, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की नेमकं आता या व्हिडिओमध्ये बघितलंय की या फॅट, ग्लुकोज, प्रोटीन पासून एनर्जी विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन, लक्षात ठेवायचं, विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन म्हणजेच काय, एरोबिक रेस्पायरेशन बघितलेलं आहे। आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन फॅट, ग्लुकोज आणि प्रोटीनचं कन्वर्जन कशामध्ये होते ते बघायचं आहे, म्हणजेच काय की एनारोबिक रेस्पायरेशन। ओके, ठीक आहे, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आरंभ एज्युकेशनल अकॅडमीतर्फे आम्ही इयत्ता 10वीचे सर्व व्हिडिओज आरंभ एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत, तरी सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओज बघा, ठीक आहे, फ्रीमध्ये आहेत बेटा। आणि जर कोणाला आरंभ एज्युकेशनल अकॅडमी ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे असेल तर क्लासला नक्की भेट द्या। आमचा पत्ता आहे आवटे कॉम्प्लेक्स, सोनवणे पेट्रोल पंपासमोर, देगलूर रोड, उदगीर। धन्यवाद।